ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमः. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मंडळी, शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वरगिरी श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान बिलोद्यान जानेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. मंडळी, आपण गेली 2-3 दिवसापासून उपवास या विषयावर बोलतो. म्हणजे उपवास आणि देवाचे उपवास आणि आपल्या शरीरासाठी उपवासाची किती गरज आहे याबद्दल बोललोत आपण. आणि आज 3रा दिवस आहे तुमचा. म्हणजे बऱ्याच मंडळींनी मी जसं समजा त्या दिवशी काय बुधवारी एकादशी पकडली आपण, म्हणजे माझ्याबरोबर बऱ्याच जणांनी केलंय. म्हणजे आणि काल प्रदोष, आज शिवरात्री. तर आता सलग तुम्ही 3 दिवस माझ्या बरोबर तुम्ही उपवास पकडलेले आहेत. तर बऱ्याच जणांनी चांगली प्रतिक्रिया दिली की खूप बरं वाटेल यार. काल थोडंसं वाटलं म्हणले, पण आज खूप तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही उपवास केले. म्हणजे मी काय सांगितलं होतं की खायचं नाही. मग जर वाटलं काही खूपच थकवा आला तर थोडंसं फळ वगैरे कधीतरी खा म्हटलं होतं, पण लिंबू पाणी याच्यावर राहा. काही जणांनी जरा डबल टिबल खाल्ले फळं, पण दुसरं काही खाल्लं नाही फराळाचं, असं सांगितलंय. पण आज खूप बरं वाटेल आणि तुमचं ऐकून तुम्ही जी प्रतिक्रिया दिली की बाबा आम्हाला चांगलं वाटतंय, आणि ते ऐकून मला चांगलं वाटायले. मला सुद्धा बरं वाटेल तुमचं ऐकून. कारण हे आपल्या शरीरासाठी आणि आपल्या देवासाठी, देवावर श्रद्धा ठेवण्यासाठी उपवास हा करावाच लागतो. काहीतरी मिळवण्यासाठी काहीतरी गोष्टी कराव्याच लागतात. आता यात फायदा कसा झाला तुमचा? आपण म्हणतो ना, देवाच्या नावाने उपवास केल्यानंतर माणूस उपवास चांगल्या प्रकारे धरतो, उपवास चांगल्या प्रकारे करतो. थोडक्यात म्हणजे आपण एक देवाचं कार्याशी, देवासाठी आपण उपवास करायलो, हे आपल्या मेंदूमध्ये म्हणजे खोपडीत बसलं ना की माणूस व्यवस्थित करतो आणि त्याला भूक पण लागत नाही, कारण त्याची मानसिकता बनलेली असती. हे जे उपवास करतोय हे तर माझ्या शरीरात तर आहेच आहे, पण मी एक देवाची उपासना करतोय, हे त्याच्या मनात फिट्ट असल्यामुळे त्याला भूक वगैरे लागत नाही. कारण मनाची तयारी असली ना, काही करू शकतो. हो, माणूस काही करू शकतो मनामध्ये जर असेल तर. मनामध्ये समजा आपण एखादं दुःख, टेन्शन काही घेतलं ना, अगर हे होत नाही आपल्याच्यानं, हे जर मनात फिट्ट बसलं ते करतच नाही माणूस, त्याला शक्यच होत नाही. पण मी का करू शकत नाही, मला येऊ शकतं, हे करू शकतो, त्याच्या मनामध्ये बसलं की ती करतोच. काही समजा शिकण्याचं हो, काही करण्यात आपण एकदा मनामध्ये ठरवलं की ठरवलं. आता समजा कुणी व्यसनाधीश असेल, खरंच का त्याला व्यसन सोडायचंय, समजा दारूचं असेल अथवा वाईट कुठलं व्यसन असेल, तर त्यांना जर मनामध्ये ठरवलं ना, आता आज आपण समजा आज अमुक अमुक वार आहे, देवाचा वार आहे, की मी आजपासून मी दारू पिणारच नाही, ही जी बाटली आहे ती सगळं फेकून देणार आहे मी. आज मी ठरवलंय. आज मी ठरवलंय, आज शिवरात्री, शंभूची उपासना आहे आणि मी शंभूच्या नावानं आज जे मी वाईट काही व्यसन करतोय, समजा दारूचं, ही मनामध्ये ठरवा. शंभूला डोळ्यासमोर आणा आणि मी आज ही गोष्ट करणार आहे यापुढे, असं मनामध्ये फिट्ट ठरवा. बघा, हळूहळू हळूहळू 1-2 दिवस वाटेल तुम्हाला काही, पण हळूहळू हळूहळू ते तुम्हाला त्या गोष्टीची याद पण येणार नाही. संकल्प म्हणजे चांगला मनातून केल्यानंतर होतो पूर्ण. म्हणून तुम्ही लोकांनी 3 दिवस उपासना चांगल्या प्रकारे केली, न फराळाचं खाता, याच्यामध्ये मला खूप आनंद आहे. आता तुम्हाला चांगलं वाटतं हे तुम्ही पण म्हणता का नाही? खूप चांगलं वाटायला, चांगलं म्हणजे उत्साह वाटलाय. उपवास धरून सुद्धा
अंगामध्ये तरतरी आली, अंग दुखणं कमी झालंय, बरोबर आहे, मरगळलेला नाही येता, झोप पण तुम्हाला चांगली लागली, लक्षात घ्या. कुणी म्हणतं ना उपास असला की झोप लागत नाही, असल मनाची तयारी असते. तशी मनाची तयारी तर चांगली तर झोप पण लागते. काही नसतं, सगळं मनावर आहे. मनात धरलं तर काही होतं म्हटलं ना. तर असो, तुम्ही हे 3 दिवस आता जवळजवळ पूर्ण करायला. आता उपवास बऱ्याच जणांनी ठरवलं की उद्याच्याला उपवास सोडताना नेमकं करायचंय काय, याबद्दल विचारलंय. तर मंडळी, आता तुम्ही 3 दिवस उपवास चांगल्या प्रकारे केलाय, थोडंफार आपलं ह्याच्यावरच. तर आता उपवास केलाय ना तुम्ही, तर आपल्याला एकदम जेवता येणार नाही. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते फार गोष्ट ही असते. कारण काय वाटतं माणसाला, 3 दिवस आपण उपाशी राहिलो, भासं काहीतरी उगं मस्त खावा, नाही, अजिबात जमत नाही तसं. तुम्हाला सुरुवातीला जसं आता लिंबू सरबत घेत होता, तसं अगोदर तुम्हाला घ्यावा लागेल. थोडासा रस वगैरे कुठला घ्यावा लागेल आणि थोडंसंच खावं लागेल. एकदम जेवू शकत नाही तुम्ही, कारण प्रॉब्लेम तिसरा होऊ शकतो. त्याच्यामुळं उपवास सोडताना अगोदर ज्यूस वगैरे घ्या, लिंबू सरबत घ्या वाटल्यास, आणि थोडंसं खा. काही वेळानंतर पुन्हा थोडंसं खा. एकदम खाऊ नका, एकदम पूर्ण जेवण करू नका. असं पूर्ण एकदम फुल जेवण करू नका. स्टेप बाय स्टेप न करा. आता मला प्रश्न विचारलाय की तुम्ही काय करतात? तर मी आता आज तर नाही खातच नाही. आता चहा पाणी वगैरे असल्यावर चालणार. पण उद्याच्याला माझं सगळं, या उद्याच्याला अमावस्या आहे ना. आपल्या मंदिरामध्ये कार्यक्रम असतो. प्रत्येक अमावस्याला मंदिरामध्ये कार्यक्रम असतो. आता उद्याच्याला शनी अमावस्या आहे. विशेष कार्यक्रम असतो आणि कार्यक्रम समजा सकाळी हे शिवलेलं अमृताचं पारायण वगैरे, वाचन, निरोपण वगैरे गोष्टी असतात. महाआरती, महाप्रसाद असतो, नंतर अन्नदान वगैरे असा कार्यक्रम होतो. तर ते कार्यक्रम सगळे जेवण लोक केल्यानंतर, सगळ्या लोकांचे जेवण झाल्यानंतर उपवास सोडतो ना. तर मी उद्या उपवास सोडणार, थोडंसं खाणार, पूर्ण जेवण करू शकत नाही. तर तुम्ही सुद्धा करू नका, कारण काय असतं, जरा घातकी ठरतं, ते शरीरासाठी हानिकारक असतं. तर अशा पद्धतीनं तुम्ही आजपर्यंत 3 दिवसाचे उपवास केले, त्याबद्दल मी तुमचा खूप खूप आभारी आहे. कारण असेच तुम्ही उपवास चांगल्या प्रकारे करा. जास्त फराळाचं वगैरे काही खाऊ नका. जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे उपवास करा आणि उपवास करत असताना नामस्मरण सुद्धा करा, मंत्रजप करत जा. ईश्वराची सेवा ही महत्वाची असते, कारण उपवास काळामध्ये केलेला मंत्रजप हा प्रभावी ठरतो. त्याच्यामध्ये एक दैवी शक्ती निर्माण होते आणि ते आपल्या कामाला येते. म्हणून उपवास तर करायचाच असतो. आणि उपवास काळामध्ये समजा आपल्या हातून काही वाईट कर्म होऊ नये, कुणाला वाईट बोलल्या जाऊ नये, कुणाचं मन दुखवल अशा गोष्टी करू नये. हे उपवासाचं एक महत्व आहे. त्याच्यामुळे उपवास धरावा लागतो, म्हणजे आपल्या शरीरामध्ये जरा वेगळ्या प्रकारची ऊर्जा तयार होते, आध्यात्मिक जरा शक्ती तयार होते. आणि अशा पद्धतीने उपवास करायचा आणि नामस्मरण सुद्धा करायचं. तर मंडळी, आलं लक्षात तुमच्या? तर आता काय सांगायचंय मला, आता उद्याच्याला शनी अमावस्या आहे. जरी कुणाला समजा, या आपण प्रत्येक अमावस्याला बरेच जण अन्नदानासाठी दक्षिणा वगैरे काही पाठवत असतात. जर तुम्हाला कुणाची इच्छा असेल, समजा पूजा पाठ काही करण्याची अथवा महाप्रसादासाठी काही दान धर्म करण्याची इच्छा असेल, तर जे आहे आपला फोन पे नंबर, याच्यावर तुम्ही दक्षिणा वगैरे पाठवू शकतात. फक्त व्हॉट्सअपला तुम्ही एक मेसेज करा की आमची पूजा करायची, अभिषेक करायचा, यासाठी आम्ही ही दक्षिणा पाठवली, असा उल्लेख करावा. कारण नियमितपणे पाठवण्याची संख्या खूप आहे. म्हणजे खूप लोक नियमितपणे समजा अमावस्याला पूजापाठ, महाप्रसादासाठी दक्षिणा ज्याचं जसं घडन तसं पाठवत असतात. आणि तुमची बी जरी नवीन कोणी असेल, तुमची पाठवण्याची काही इच्छा असेल तर करू शकतात, काही बंधन नाही. त्यात काय पाठवायचं, 1 रुपया सुद्धा दान धर्म करण्यासाठी मोठा 1 लाख मोलासारखा असतो, असं काही नसतं. तर असो, याबरोबरच आजचा आपला हा शंका समाधान कार्यक्रम इथेच थांबूया आणि परत भेटूया पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत मंडळी, ओम नमः शिवाय. जय हिंद, जय भारत. सुखी राहा आणि समाधानी राहा.